कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आंबाघाट परिसरात नव्यानं तयार करण्यात आलेल्या रस्त्याचा काही भाग पहिल्याच पावसात खचल्याचं समोर आलं. आंबाघाट ते वाघबीळ दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. आंबाघाटातील 20वा पॉइंट परिसरात रस्ता खचल्यानं प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतुकीवर तात्पुरती बंदी घातली आहे. परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची शक्यता लक्षात घेऊन वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं त्याचा अंदाज येत नसल्यानं लहान मोठ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. विशेषतः घाटातून प्रवास करणाऱ्या पर्यटकांसह मालवाहू वाहनांना याचा फटका बसतोय. स्थानिक वाहनधारकांनी नव्यानं उभारलेल्या रस्त्याची पहिल्याच पावसात झालेली दुरावस्था लक्षात घेऊन कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केलेत. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या महामार्गावर इतक्या लवकर खड्डे पडणं आणि रस्ता खचणं गंभीर बाब असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तातडीनं पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी. घाटमार्गावरील धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांकडून होती. वेळेत दुरुस्ती न झाल्यास अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. शाहूवाडीहून महासत्ता लाईव्हसाठी नथुराम डवरी. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.